बिना अमृता झाला आई तकडे बाप तकडे रात्री दिवसा करते त्याची काय तेवढा काळजी काय आता उठून काय दार 12 तासाची तू राहत आहे आता काय करायचे काय झालं बिना अमृता कडवाटाचा धंदा आहे म्हणजे काय केलं बायको होतं का नव्हतं घरात कोण सांगायला पाण्यात लिकरू जलमल्याला झोपत नाही आमचा कालचे कवा उठतोय बाप 4:30 नंबर बार काय आधी बारका तू दोंड काय दोंड घ्या काय लेकरं जलमली रे बाबा आमचे बी लेकरं आमच्या आईचे बी बहिणी बाळाचे बी आमच्या बहिणीला तर गुरावून काम होतं आणि 4 कोटी मांजरीने लेकरं जातात कुठलं का घर आणि कुठलं का देत तर जायचं तू किती वाजता उठली मी उठून काय करू तू काहीच करू देत नाही मी काय करायची तुझ्या गांधीला ऊन लागेल तर तू झोप की तू चुकती 12 वाजेपर्यंत मी काय करू जाऊ तर कोणाचं घेऊ तर काढायला आम्ही एवढं तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे नेहमीप्रमाणे आज आपल्याला सुट्टी आजी अगोदरच उठून बसली 5, 5:30, 6 वाजल्यापासून आणि बडा 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 करायला लागली उठकी 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 तुम्हाला माहित आहे आजीचं कसं असतं आपल्या हा एक गाणं लावलं म्हणजे एकच गाणं का नाही संपतच नाही आजी हा संपतच नाही आजी दावर हे म्हणते दौऱ्यावर जायचे म्हणून लवकर चला लवकर होय अजय कुठल्या दौऱ्यावर जायचं तुला आता तेच काल रात्री म्हणलं त्याला जायचं आहे जेजुरीला जायचं म्हणलं लवकर आणि आता मग तो मग विचारलं उठलं 5:30ला उठलो का पाणी ठेवलं तर मला सर म्हणलं तर नाही जायचं कॅन्सर झालं तू थकली म्हणते होय मी थकली आहे तुम्ही ठकता मी ठकली म्हणता काय बोलता रे पायऱ्या चढता दम भरतो तुम्हाला तुला दम भरते आजी आम्हाला कुठे भरते मला दमच भरत नाही देव मला भरू देत नाही तर मित्रांनो संपूर्ण ब्लॉग बघत राहा आणि एडिटिंग ब्लॉग डायरेक्ट आम्ही टाकणार आहे आज जशाच्या तसा की आतापासून आजी उठल्यापासून ती काय करते काय नाही कसं आजी एकदम खुशीत असते तर माहितीये का हा होय आजी मग काय तर लोडच घेत नाही म्हणजे अरे दिवस उगाला आगुळ्या व्हाव्या कमीत कमी 7 आता नेम राखा उठल्या पहिला आजी रेडिओ राहणार हे तिचं काम असतं भले तिथं काय लागू ना लागू काय लागू कसं चांगलं लागते त्याच्यात काशी होती काय लागतंय चांगलं दावा लय चांगलं लागतंय होय अरे लय आज पुढे जायचं तर मित्रांनो आज तुम्हाला सगळ्यांना जेजुरी दर्शन दाखवणार आहे नेहमीप्रमाणे आम्ही नेहमी सगळे ब्लॉग संपूर्ण ब्लॉग बघत जावा तुम्ही स्किप करता ब्लॉग त्यामुळं काय गाजी सांगते बघत जावा रे करणार कसं त्यांना गाव आपलं गाव बाहेर सांगायचं कसलं नाही पण ते बघत नाही ते पूर्ण ब्लॉग नाव गाव विचारते ते नाव विचारते मग सांगायचं त्याच गावा काय होय सांगाल गावा काय राहणार 22 सुंदराबाई खंडोमोरे तालुका माडा जिल्हा सोलापूर आता सोलापूरला आहे तू मी सोलापूर आपल्या तालुका सोलापूर 22 आपली वाढ झालेली सगळ्या गावापर्यंत 22 तर चला मित्रांनो भेटूया थोड्याच वेळामध्ये आवरून आजी वगैरे तयार होणार आहे कशा पद्धतीने काय काय ते तुम्हाला सगळं दाखवणार आहोत आपण मी याची नाही आता याची नाही का नाही काय झालं तुमच्या मागे नाही जावा खरंच नाही ना अरे एवढी पिशवी भरली का जायला कसं काय काय देवा अगं इथं जायचं जेजुरीला तर तू एवढं सगळं घ्यायला बस मग उड्या मारल्यावरती गाडीत डोक्यावर घ्यायचा मग काय तुला चालत नेणार आहे आम्ही गाडीत आहे तू चालत आहे मग आजी पायी पायी आस्तुरी घोड्यावरी जेवण बंदी देव नाही होय चल की मग जायचं का नाही आता अजून होतय की मगचा बाईचा नाश्ता होय मावशी करावं पटकन कसं झालं नसतं काय केलंय शेवायची खीर खीर नाही तिखटाचं तर तिखटाच्या शेवाया पण मित्रांनो छान लागतात बरं का खायला भारी का नाही टेस्टी केलं का नाही काकू 1 नंबर झालंय ओके झालं ओके
अरे चला की मला काय कळलं, जाऊ का खाली बसू का गाडीत जाऊन? जा बस जा गाडीत जाऊन. हा अरे काय लॉक आहे म्हणून लॉक काय गाडी? का नाही लॉक अनलॉक आहे गाडी? लॉक गाडी आहे, लॉक म्हणून तो वर आली मी लेपाटावरली. नाहीतर बसली असती. चावी दे. तिसऱ्यावर आहे तोपर्यंत तुझं चालली गाडी उतरायची. मला काय माहित आहे, मी पायावर जाते. आता एखाद्या वेळेला कोण नसलं तरी मरायचं की ह्याच्यात नाही. कशाला घेतली पिशवीन बिशवीन हे काय सगळं डबा? सीटर आहे पाच गाडी तुटवायचं आता. काय हा ग, तुला न्यायचं म्हणजे अवघडच आहे आजी. आता लागतंय ती. आणि एखाद्या वेळेला उशीर झाला तर थंड वाजायला मरायचं का? गरम एसी लावू की? गरम इसी लावता येते किती आत? हा. बघा 4 पिशव्या काय काय त्या पिशवीत घेतल्या आजीनं, खायचं प्यायचं. आणि एवढ्या वेळेला थांबणार नाही हा का? थांबतीये? गोळ्या घे. ऐका झालं चालू. तोपर्यंत गोळ्या घ्या, बिस्किट घ्या, चॉकलेट घ्या. 2 पुढे घ्या बिस्किट. पिशवी बिशवी सगळं आजी पळून चालली वय पिशवी डिकीतनं. माझा मोबाईल घेऊ दे. काय त्या मोबाईल मध्येच निमा जीव तुझा नाही का? बघ पिशवी पिशवी दी पिशवी दे पिशवी दे. काय तुला काय सकाळ माल आहे माल आहे बघते का मी जग मारली गोळ्यात जा. माल आहे नको बघू बघू पिशवी पिशवी फुल बोलवलाय 12 बोट येत आहे. पिशवी दे की अगं चप्पल गेली तोपर्यंत. जा तुमचं बघते मी काय मग बघित नाही त्यात नाही बघत अंदा बघू गोळ्या किती पैसे आहे नाही काय माल आता तो माझा संपून टाकले. गोळ्या आणू काय? हा तर नमस्कार मित्रांनो, सुंदराज युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. संपूर्ण ब्लॉग पाहायला राहा, लय मज्जा मस्ती करणार आहे आम्ही. एकदम आजीची आज कॉमेडीज घेणार आहे का नाही? अरे गप्पे काढू अगं बाई ग, इथं दुकान माणसं सगळे चला तिकडे गेल्यावर उचलू काय? हा इथं माणसं बघते मग काय होय. तर आपल्यासोबत आता यावेळेस भरपूर मंडळी. तो हा आपला वैजनाथ पण आहे. हा पण बँकेमध्ये जॉब करतो, येस बँकेत का नाही वैजनाथ? आता आजपासून आपल्यासोबत टीम मध्ये जॉईन करतोय गडी. याला पण आवड आहे बाबा फिरायची बिरायची, आणि मग त्या आजी सोबत यायचं आहे का नाही वैजनाथ? काय कुठले कुठले चॉकलेट पाहिजे होय का? ही चॉकलेट वाली आजीची रुची. आणि ती काय ग नाव चॉकलेट वाली? गपरे. ही चॉकलेट वाली आजीची रोजची का नाही आजी? चॉकलेट आली म्हणते देती का रोज तुला चॉकलेट? काय मी खालीच येत नाही तर कशाला देते? असं आहे होय. ती दुसरी दी 2 पैसे दे की तुझ्याकडे नाहीत का? काय सांगते? काय सांगतोय तो दिलं काय मला? किती दिलत की मगाशी? मगाशी द्या ना. मला सांगू नका तुम्ही हाय ती सोन आहे, मला तुम्ही हाय ती पैसा आहे. मी विचारला नाही पगार. पगार किती आजी तुला? म्हणते काय महिना 20,000 आहे तो. तुला पगार कुठली गोळी देत नाही काय? हा घे ठीक ये अजून एक लई लाडात येते लगेच. हा आर कुठे? अच्छा ह्याला बी देते काय? मग आता एखादं द्यायचं ती 7 जणांना खाल्लं. काय झालं? बघ इथंच घाण बघ काय गं, मांजर गेले का कुत्री गेले का? नाही गाडी धुतली आजी सकाळी येऊन तो माणसानं. तुमच्या का अशी धुली का? हा जवळ उभा राहून धुवून घ्यायचे. बघ कसं आहे असे धुते ते पैसे सारखं पैसे देत. बरं असू दे, चल आता फिरायला. परत बघू उद्या परवा धुवायचं प्लीज. अरे मी धुत जाईन, मला देत जाते पैसे. होय. बरं आणखीन काय म्हणली? काही तर काय त्याला आपली गाडी धुवायला कुणाच्या बाबाची घ्यायला असं नसतं आज. येतो नाही गेलं म्हणून काय वाटत नाही. चल. अरे बसलं तुम्हाला लावच म्हणावं लागतं का देवात? बसलं का देवाचं गाणं लावा इटनाचं? लावतो की थांब जरा, चालू तर होऊ दे. जायचं बीच रोड तर क्लिअर होऊ दे. हा किल्लर झाला. हवे लागू दे. हवी लागू दे. हवेला लागल्यावर गाणी लावूया. आताच ऐकायची तुला? आता निघाला का देवाचे कानी उतार पडल्याला चांगला असतो. होय. हा कुठचं बी लावा पण देवाचं लावावं. इटेलाच नाही तर ते तोंडापूरच्या आईचं, हा स्वामीचं, कुठचं बी लावा पण देवाचं. हा का? फार मोठा फॅन आहे. व्हिडिओ बघता तुम्ही आजीचं? आजींचे व्हिडिओ बघतो, सगळे फॉलो करतो, अपडेट्स आहेत. होय. आणि आजींना जो प्रवास केलाय, हा आजींचा जो स्ट्रगल पासून आतापर्यंत. म्हणून आजीला तुम्हाला कसं कळलं आजी ते? गाडीवर बघितलं नाव. अच्छा म्हणून थांबला होय तुम्ही बघायला? आणि खिडकीतून दिसलं मला आजी बसली, म्हटलं चला म्हणून. बर 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 धन्यवाद धन्यवाद. काय आजी भेटायला आलते काय? मग काय आता बघितलं कोणी बी येते घरी यायला येते. ह्यांना आता बघल तर उभा राहते ते का नाही खरं? होय. आपलं तोंड गोडा म्हणून. थँक्यू. माझी आजी आणि ह्या आजी एकदम अतिशय म्हणजे चेहरापट्टी सारखी सगळी चांगली होय. आहे. काय नाव तुमचं? विकास विकास. कुठं राहता? संगमनेर. होय. आता इथं पुण्यात कसं काय?
जॉबसाठी. होय, कुठे जॉब करता? इथंच कोंडव्याला. बर. अरे का बघा त्याला उतरलं म्हणत का येस चालू कर, येस का इशी इशी चालू कर म्हणते ती. मग किल नाही होय. कुठले त्याला ते घ्या ना तिकडे पाण्याची बाटली आणायला. तर मित्रांनो, आपल्या पियुष पण आहे, आजी आहे, त्याचबरोबर हा आमच्या बँकेतला गिराम, वैजनाथ गिराम हा पण आहे. त्याला पण आवड आहे आजी सोबत यायची. सो आम्ही चाललोय. त्यासोबत यश पण आहे. यश काय मत आहे, डेलीच आहे. अरे, आज आणायचं सगळं. काय करायचं? भोकलेली सर. तर अशा रीतीनं चाललाय प्रवास. पुण्याची सिटी तुम्हाला माहित आहे, ट्रॅफिक बिपिक दुनियाभरच आहे. तर त्या ट्रॅफिक मधून असंच जाणार आहे. ब्लॉग हा थोडासा आजचा मोठा होणार आहे, पण बघा संपूर्ण ब्लॉग हा तुम्ही बघत राहावा. जाता जाता आम्ही एका हॉस्पिटलला पण मदत करणार आहे, म्हणजे जाणार आहे. कारण तिथं आमच्या तिथले एक ओळखीचे आहेत ना, ते ऍक्च्युली ऍडमिट आहेत आणि त्या ताईंसाठी ना खूप खर्च आहे, 10-12 लाख रुपये. तर ते काय आपल्यापर्यंत आम्ही काहीतरी मदत करणार आहे. तुम्हाला काही दे वाटलं तर तुम्ही द्या. तर चाललोय आम्ही. चला बाय. जायचं कुठं चाललो, हे आबरू घालवायचं काम आहे. शेजारीच बसले. कोण काय झालं आज? काही आबरू जायचं काम आहे. अरे बापरे, फाटके कपडे घालून आले. आता तुला गावात येतो. अरे बाग ती फॅशन आहे आज. पेशंट कसली आता हे सगळं आता पेशंट पेशंट आहे शिवून देते काय मग तू? दुसरे नवी आणि तू मुली भेटलं ती 200 येते. काय तुला माहित आहे कसं माझी ओळख आहे. सुंदर आजी म्हणते ती घ्या म्हणते ती. होय, हा. काय नाही आता म्हणते ती. राईटला जायचं. मित्रांनो, आजीला लई चिड आहे असं फाटकी बिटकी कपडे घातल्यावर. लगेच आजी बारच काढते. आता अरे त्या यशला काऊन आता चांगला झालाय. होय, आता काय करते? आता सगळं सोडलं. आता लग्न लग्न जमलं बाबगावात म्हणून तर सगळं आता कुठं आल्यापासून. या बाजूच्याला एक पोरगी बघ की, त्याला सवायची बघ. इकडं चष्मावाला बँकेत कामाला आहे, 50,000 पगार आहे त्याला त्याला. बघायला सोलापूर. होय, बाकीचं गाव. हा, सोलापूर. सोलापूरची. बाकीचं गावचं आहे आमच्या बाकी पैसे माझ्याकडे. काय म्हणला यश? मी म्हणलं रोज गाडी घेऊन जायचं बँकेत. आजी म्हणते मला रोज गाडी हातात असल्यावर काय होईल? गाडी शिकल म्हणलं मी. होय, काय आजी? गाडी शिकल रे. रोज 4 सीट घेऊन जायचं बँकेला. होय, बँकेला नाही कुठे मी फिरवायला द्यायच्या. आणि 4 सीट माणसं द्यायची. आता कार मध्ये मित्रांनो रोज 4 सीट येणार आहे का? माझ्याकडे काना हॉटेल ही बिल्डिंग आहे इथली. सरळ आम्ही चाललोय, सरळ 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 सरळ. मी तर लय शिकले असती तर साऱ्याला घोडा लावून आली असती. पांढरे बावी यायला आता लागायला त्यांना. तुम्हाला कशाला सारखं महाग लागली असती. फोन करा फोन करा फोन करा. मग शिक की आता शाळेत. आता तुझ्या बापाने घातलं होतं का माझ्या? थांब, तुला पहिली टाकतो शाळेत. अरे शाळेला पहिली नको बाबा, शाळा नको काय नको. आता आपलं बघायचं 1 वर्ष काढायचं इथं. पण 1 वर्ष झालं तुझं शिकवायला शाळेत जाते का मास्तर म्हणून? हाय ते पोरी शिकलेले आहे तुझी तू भाऊजी. शिकव की. मी नाही, मी काय तर शिकवत नाही. तू लहान मुलांना शिकवायला जाते का? नाही, खाऊ देईन. खाऊ वाढायला जाते का? मग होय, खाऊ देते. शिकवायचं ABCD. येते बघा तुझ्या भाऊजीला येडे बिडे चालू असतात थोडे. का काय झालं? बघ कसली गाडी हाणते. कसं काय होतं? शिकले म्हणते काय गाडी शिकला दच कधी येते का सारखं? काय अगं ब्रेक दाबावं लागते आजी. बसला कंबर शिकून मारा. ब्रेक दाबू नको गाडी असल्यावर. कंबर शिकली का जण कंबर शिकली? आपण पाय पडलं तर बोलचं दारूच एखाद्या बरं उठायला गेलं. आता झोपीत पाय पडल्यावर वय तुझ्या अंगावर कुणाच्या अंगावर पडत? अरे मी काय बुधा पडत नाही. एखाद्या बुद्ध तसं कडवाट आरत आजीत. आणि 4थी गादी आहे कडूला. आणि पडत सर चौथी गादी इकल्यालाच गादी आहे. मोठी गादी त्यालाच आहे. बर. आणि जात आहे कुठे एवढी बी गादी सोडून गावाच्या कवाड्याच्या गाडीत.
अरे बाप रे बाप, आजी आज काय दिलंच सोडत नाही. मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा. सकाळी मला आला, मला करतोय तो आजचा मॅराठी म्हटलं बरं डावऱ्यावर जायचं आहे, उठ पा तू आंघोळ करायला, आंघोळ कर, माझं पाणी तापतंय, आपण आंघोळ करू. नाही मला आज सुट्टी आहे म्हणला सरला. होय आयतवारी जायचं आहे. साहेबाला पाणी देते रे, उन्हात थांबली ती तिकडं वय ट्रॅफिक पोलीस ती काय पोलीस आपली गाडी पकडतील मग. नाही ती पकडत देते, आपली सुंदर आजी आहे. होय पाणी दिलं पकडत नाही ती. तसं नसतं आज. थांबा ठीक आहे, देऊ पाजू त्यांना पाणी. त्याचा धंदा पलीकडे बॉटल आहे, पाणी कुठे आहे की बॉटल? आहे. द्या ते बघ. द्या. कशाला आता साड्या घ्यायच्या त्या, काय गरज आहे? तेव्हा एक चांगली- आईच वापरणार नाही अजून. आई अरे, संपत हे स्वस्त असल्यावर स्वस्त की मस्त. स्वस्त आणि मस्त. होय मग काय? बरं. एखादं काय तर गावाचं कोण आणायला लागतं. सगळं आणायचं. आज काय तर जेजुरीत घेऊ बाबा. घेऊ बाई घेऊ. जा. कसली मजा सजा. बघ की तूच. तुला चवीचं खायला पाहिजे. काट टोचलं तो दुखत नसतो. आपल्या स्वतः बुद्धी चालवायची असते. मात्र म्हणजे होय. बुद्धी रगणार नाही खायची. तर मित्रांनो पावाचा. येता येता रस्त्यामध्ये थांबलो. पावाडाची. घरनं मस्त पैकी चटणी भाकरी आणली होती, लोणचं आणलं होतं. एवढी मजा येते ना घरचं जेवण खायला. लोणचं बनायचा. लोणचं बी नका, भाजी बी हरभरी नका. काय सांगते. काय सांगती रबर. काय बोलताय, माझं लुगडं बी पिशवीत घालू दे नाही नीट तितकं. आंघोळ करायला आंघोळ करणार आहे तू? कोण तू अरे राहिलं कुठं तर लुगडं बी चंग राहावं, चोळी बी राहावी. पावसाळा चटणी अख्खी संपवली बरं का आम्ही, अख्खी भरल्या डबा. मग विषयच हार्ड आहे. चटणी भाकरी खाण्यात जी मजा आहे जवसाची चटणी तर लय मजा नाही. मग मोठ्या हॉटेलात पण नाही. आपण म्हणलं रस्त्याच्या कडेला छोटेसच हॉटेल होतं, इथं थांबावं म्हणलं. या मावशी आहे त्या काय आहे की लय ब्रँडेड हॉटेलमध्ये पण थांबता येतं, पण ह्यांचं तरी कोण करणार का नाही होत आहे. मिरची टाकली टाकली. आणि वडापाव पण मस्त केला बरं का ताई. हाताला हटव की. आहे का आज मग खरं का? लय खरं खरं खोट काय तू येणार आहे. सगळ्यांचं होतो येतं आजीच्या आज आश्रम. नाही. तर मित्रांनो आम्ही चाललोय आणि जाताना हा डोंगर वगैरे खूप भारी असा सीन आहे बरं का. आणि क्लायमेट पण खूप छान होतंय, त्याच्यामुळे रोज आम्ही आता जाणार आहोत. नेहमीच सॅटर्डे संडे सेकंड आणि फोर्थ व्हिडिओ टाकत राहणार आहे. खूप छान असं क्लायमेट आहे. जेवली का आजी? नाही अरे जेवली, वडापाव खाल्ला. आजीला भजी दिलं नाही म्हणून. भजन नाही आजीने शेव घेतले. नको म्हणते. शेव घेतली का आजी? हा शेव घेतली तर काय शेव खाल्ली काय होय. खाल्ली मी डब्यात. डब्यात टाकली काय मग? डब्यात ठेवली. आयला जोरात आहे कार्यक्रम माझ्या तुझा. हा आजीने स्टॉक ठेवला संध्याकाळसाठी. स्टॉक ठेवलाय म्हणजे आजी. हा तुम्हाला कानू लागतो माहिती की. सुद्धा नको आता. तर मित्रांनो जाता जाता हे विठ्ठलाच्या मूर्तीचं खूप असं छान आणि सुंदर दर्शन होतं. मस्त मज्जा आणि मस्ती करत चाललोय आम्ही का नाही रे? बरोबर. ये पल जिंदगी भर याद रहने वाला है. मित्रांनो व्हिडिओ पाहत राहा संपूर्ण आमचे. नेहमी आमच्यावरती तुमचं प्रेम आहेच आम्हाला माहिती आहे, पण मधून स्किप करू नका. थोडासा टाइम काढत जाऊ आमच्यासाठी. 10-15 मिनिटं. 24 तासातले 15 मिनिटं. कभी इतराए कहीं महके तो नजर आ जाए कहीं तावीज बना के प्रेम उसे आयत की तरह मिल जाए कहीं. हा चला गुड घ्यायचा. नका बाबा बूट. बुटाला सुद्धा वळण लावतो. माझं पाठवून घ्या तुम्हाला. काय आवडतं काय आवडतं तिकट पुढे घ्या.
जय मल्हार. झाली 5 पायऱ्या. हा बस बस उतर. ऐकत जा रे बाळा. का चल की थोडे वेळ. आता वाच के. जय मल्हार. घे नाही गे जय मल्हार. अगे अजय. येऊ दे की थांब. 350 पायरे चढणार का तू एवढं? होय होय होय. काय चढतीये काय? चालल्यावर तूच पाकाची. चल. नको बाई राहू दे. नाही बाई. चल बाई पटापटा चालती. चल मी तू पटवून निम्या पटवून दिला असतो. बर जरा आराम कर. काय चाललात? चला. एवढं जमणार आहे का आजी चालायला तुला? अरे चला सरा सरा. काय सरा सरा पाय पाय उठवून चालला तू. तिला घेऊन आलोय मधनं जेजूर. सरा जरा. एवढी एकटी चालणार आहे वय? चला. मी उचलून घेतो की. अरे चाल. हा चला. तर संपूर्ण ब्लॉग बघत राहा असा. राकेश चल. तू धरू नको. तू का फोटो काढत राहा. का ग? चल तू नीट येतस तू नीट बघ. चल. होय हा हा चल धरा धरा. पाय उचल. हळू चाला ग. हळू हळू चाल. चल. चहा प्यायचा का? नका नका चल. देव केल्यावर प्यायचा तू. होय. हा तर आपल्या सोबत यश आहे, त्याचबरोबर पियुष पण आहे, हा गिराम पण आहे, वैजनाथ पण आहे. चला सगळे येते. हा चला बोर बघा. चला पटापटा का नाही आजी? हा बसायचं थोडा वेळ. लगे चला. हा नाही चला. का ग? पटापटा चला. अगं बस की जरा 5 मिनिटं. अरे पटापटा चाल. अगं आयो आला आम्हाला दमवती. अगं बसू दे की 2 मिनिटं. चला देव आला जवळ. होय. हा. अरे बापरे. आईला आम्ही थकलो पण आजी काय थकायला नाही. आजी अगं थांब की जरा 5 मिनिट बसू. आला आला. अगं लय पायरे आणखी. आला आजी कमल. आला कमल. कमॉन आजी कमॉन. कमल कमल. अगं अरे बापरे जोरात आहे. आला. हा बघवा झाला. हा बघी दमला. कडपासून आजीनं न बसवता आम्हाला आणलंय. आम्ही थकलो पण आजी काय थकायला तयार नाही. अगं बसू दे 5 मिनिटं आजी. येळकोट 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 येळकोट. बघा बस की आजी 5 मिनिटं. अगं अरे चल. हाल अगं इडी आहे काय? कडपासून आणलं इथं मग. चला. अगं आम्हाला अशा रीतीने आम्ही सगळे जेजुरीला पोहोचलेलो आहोत. आजी हा सुंदराजी. सुंदराबाई खंडू मोरे राहणार बावी तालुका माडान जिल्हा सोलापूर. मोरे बालू दादा बालू दादा नातू आहे. नातू आहे माझा. ही धर्म नावाचा उद्धार केला. आजीबाई देवाच्या देवाच्या अशा रीतीने मित्रांनो या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. आजीने एकटीने संपूर्ण प्रवास हा पार केला. थोड्याच पायऱ्या फोटो काढतो मग असं सांगे. तर मित्रांनो अशा रीतीने आम्ही वरती तर पोचलो बट खूप गर्दी आहे. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई नाही. जेजुरीचं दर्शन खूप छान पैकी झालेलं आहे. तुम्ही पण हे मंदिर पाहायला विसरू नका. आजीला घेऊन आलेलो आहे. हे संपूर्ण मंदिराचा व्ह्यू आहे.
350 पायऱ्या अक्षरशः आजी चढून वरती पार करून वरती आलेले आहे. आज पाऊस पडल्यामुळं सर्वत्र हा भंडारा पडलेला आहे, सर्व ठिकाणी आहे. हा तरी आजी घसरत जरा सुद्धा नाही अजिबात, का नाही आजी? नाही नाही नाही. तर अशा पद्धतीनं सगळीकडे भंडाराच भंडारा उधळायला चालू आहे. मी अशा रीतीनं परतीच्या मार्गाला लागणार आहोत. बरं, चला. चाललो मस्तपैकी रिटर्न आतमध्ये दर्शन घेणार आणि मस्तपैकी रिटर्न जाणार, का नाही? गोड्याच्या पाय घोड्याच्या पाया पडायच्या. बर, आजीला घोड्याच्या पाया पडायचंय. आजी ए अरे पकड ना, आजीला पडल. ओय नाही पडू तुम्हाला नाही पाडे. थांब की आजी, हे आजीला पकड रे एक जण जवळ. पडची ना आजी, कडा नाही ओके झालं. ओके म्हणून दर्शन ओके झालं. हा झालं दर्शन. दर्शन भारी झालं. होय, सकाळचं जायचंय चालू. माघारी. तर अशा रीतीने दर्शन सगळं झालेलं आहे आणि आम्ही परतीच्या मार्गाला जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये. आज भारी वाटतंय का? बाळा हो दादा गेलं खाली आता. चला अशा रीतीनं माघारी चाललोय आम्ही बरं का. पायऱ्या संपूर्ण प्रवास मजा येते बरं का चालून यायला. म्हणजे असं नाही की बाबा सगळं बोर होत. बोर मजा आली. पाऊस झालाय त्यामुळे थोडासा विषय नाही. दर्शन पण झालं, एन्जॉय पण झाला. बावी सोलापूर प्राणी एक्सपिरियन्स आणते घालून. होय, पेड लय होती काय? कस काय? मग होतच असतं. नेले ती कशी बोलते ती फोनवर. होय. करू काय नाव आहे दादा? विकास चौधरी. विकास चौधरी. जेजुरी गडाच्या बाहेर इथं चालू आहे यांचं. गेट वरतीच आहेत मेन. होय, चला आशीर्वाद आहे म्हण की. हा लय होते सोन्या इथली, चांगले होते. काळजी करू. चला ये जा. फायनली आजी खाली पोचलेली आहे. कसं बस नाही, एकदम दणकट आवाजात आजी पोचली इथपर्यंत. होय अगं. तू पाकाळत नाही हा? होय. दिसला तुम्ही, व्हिडिओ बघतो तुमचे. होय. हा योगाकन दिसले होय. मित्रांनो थांबलो होतो तर आम्ही चहा प्यायला. तर दादा आले आजीला भेटण्यासाठी. काय नाव तुमचं? प्रतीक खारतुडे. प्रतीक खारतुडे. बर, बाळा चांगला आहे. ओके. हा कस काय आजी? कसं बरे झालं दर्शन? झालं की दर्शन म्हणजे मजाच झाली. कस काय मजा? जस्ट आलो. तुम्ही काय करता? मी सहाय्यक अभियंता एमएससी. काय हेच माझं पलीकडचं ऑफिस. बर टॉवर एमएससी आहे. हा एमएससी. मी तर मित्रांनो संपूर्ण ब्लॉग तुम्ही पाहतच राहा. येता येता काय झालं माहितीये का? ऐकून आमचे मित्र विकास नाही. त्याला काय सपान पडलं काय? स्वराज म्हणून. तर तिथं आलो, बट त्यांच्या समोरच एक मूर्छन कलादालन हे त्यांनी नवीन चालू केलं होतं. नवीन खूप दिवसापासून त्यांनी आग्रह केला की या. मी पण म्हणलं जस्ट यावं आणि ट्राय करावं. तर सर दादा होते, आजीला साडी दिली त्यांच्याकडून. खूप छान असं शोरूम आहे, तुम्ही पाहू शकता आणि कधी विजिट करा. चांगल्या प्रकारे ते डिस्काउंट पण देतील, कारण हे आपले मित्रच आहेत, म्हणजे की देतात सगळ्यांशी आणि खूप असं ह्युमन टच देणारे. आजीला सगळे बोलते त्याला म्हणा सगळेजण या एकदा. होय. हा आपण काय बी करू घरी.
2 बाया लावून काय मला येत इथं लोडी घ्यायला आल्यावर तू काय करणार अरे ही काय लोकांच आहे का आपलाच आहे असं आहे होय. हा ओतू येत हा जेवढ्या माणसाला सांभाळ तेवढं बघितलं मटणाचं कसं गेलंय आम्हाला करा धपाट्याचं कसं गेलंय उसळीचं कसं गेलंय करायचं 22ला गेल्यावर 4 बाया लावायच्या पण तुला पोहे येत नाही तर मटण कधी करायचं अरे का नवऱ्यानं करू बी दिलं नाही ना आणि मी नव्हतं दारू तुला पोहे येत नाही तर मटण येतं का तुला आता म्हणजे गरज होती का बाळा तुला शिकवलं ते मला होईना म्हणून अरे बायकून नाही घातलं केलं चपात्या शिकवल्या ब्लॉग मध्ये हा? तुला पोहे येत नाही तर त्याचं काय आता काय करायचं नाचून आल्यावर माझं काय आता तुला पोहे नका नका बाबा मला आयतं खाऊ द्या आता हा मला नको रे राजा हा हा त्याचा मोठं लावून मटण पण येत नाही ए मटण करून जाऊ सगळ्याला घालते होय. येऊ दे मटण जमते तर मित्रांनो आता अशा रीतीनं बाहेर तर पाऊस आपली 2 चाललाय. बोकडं होती आणि खूप सारा पाऊस आहे आणि हे समोर जे दिसतंय ना ते श्रीगेट आहे ना तिथंच आता स्वराज म्हणून त्याचं हॉटेल चालू होणार आहे त्याच्या एक्झॅक्ट समोरच मूलचंद आहे समोर तो जो आहे ना मंत्रवाडी चौक आहे आणि अशा रीतीनं आम्ही इथं थांबलो आणि मस्तपैकी हे खूप सारं मोठं शोरूम आहे त्याचं. द्यायला विसरू नका टाटा बाय बाय हा ब्लॉग असाच पाहत राहा आजीला खूप कमी दिवसामध्ये तुम्ही प्रेमा खूप दिलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत थँक्यू बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच